तर आपण मठातून निघालो आहोत. आता आपण घरी जाऊया. पण आपली आई वाट बघते आपल्याला. आई जेवायची थांबली आहे. गुरुवार थोडा लेट होतो मम्मीला जेवायला आमच्या, आणि ती माझी वाट बघत असते. आणि एकत्र जेवणातच मजा आहे. त्याला जेवायला पण कंटाळा येतो. आणि आमच्या इकडे असं आहे की जो एकटा जेवतो त्याला लाची भांडी घासावी लागतात. आमच्या घरात रूल आहे. त्यामुळे आम्ही शक्यतो एकत्र जेवण्याचा प्रयत्न करतो. आता जो एकटा जेवतो त्याला भांडी घासावी लागतात. नाहीतर जो लेट उठतो त्याला पण आपले आपले कपडे घासावे लागतात. आमच्या घरात रूल आहे, आपलं आपलं काम आपणच करायचं. असं आईला त्रास नाही द्यायचा. कारण आई वडील आहेत तोपर्यंत त्यांना जपायचं. आणि प्रत्येकाने जपा, कारण आई वडील नाही तर आपल्याला कोण विचारणार नाही. कोण विचारत सुद्धा नाही आई वडिलांशिवाय. काही इज्जत नाही आपल्याला समाजामध्ये आई वडिलांशिवाय. ज्यांना आई वडील नाही आहेत त्यांना विचारा काय किंमत असते आई वडिलांची. त्यामुळे आपले आई वडील तर खूप सपोर्टिव्ह आहेत. प्रत्येक गोष्टीत आपल्याला सपोर्ट करतात. आणि एखाद्या गोष्टीत नाही केलं तर आपण ती गोष्ट त्यांना समजून सांगायची. त्यांना कळते सुद्धा. फक्त व्यवस्थित समजून सांगता आली पाहिजे काय चुकीचं काय बरोबर. ते सांगता आलं म्हणजे आपल्याला अर्धे प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह होतात आपले. फक्त संगत आपली चांगली ठेवा. संगत चांगली असेल तर सर्व काही चांगलं. व्यसनापासून लांब राहा. चला आता आपण घरी पोहोचतोय 2च मिनिटात. आपला ईस्ट वेस्टचा ब्रिज होता तो आपण क्रॉस केलेला आहे. आणि आता आपण घरच्या वाट्याला निघतोय. आजीने आपल्याला गुलाब दिली आहेत 2. स्वामींकडून. मम्मीला खूप आवडतात माझ्या. 2-3 देतात. बाजूवाली काकी सगळेच जण एक एक गुलाब आई देऊन टाकते सगळ्यांना.